नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. भरधाव ट्रकने रस्त्यावरून जात असलेल्या बकऱ्यांना चिरडल्याची घटना बेळगाव तालुक्यातील हलगा नजीकच्या राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. या दुर्घटनेत सुमारे 17 बकऱ्या ठार झाल्याचे समजते. त्यामुळे मेंढपालक रामा पुजेरी यांचे मोठे नुकसान झाले आहे. रामा बकरी घेऊन राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडने बेळगावच्या दिशेने जात होता. यावेळी कुत्र्याच्या भीतीमुळे काही बकऱ्या राष्ट्रीय महामार्गावर धावून गेल्याने ट्रक खाली चिरडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यंदा वळिवाच्या पावसाने दडी मारल्याने बेळगाव जिल्ह्यात पाण्याची समस्या भीषण बनत चालली आहे. हे लक्षात घेता बेळगाव जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या सतीश जारकिहोळी फाउंडेशनच्या मार्फत युवा नेता राहुल जारकिहोळी यांच्या नेतृत्वाखाली विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर तर कचऱ्याची उचल करण्यासाठी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिली जात आहेत. आज बेळगाव शहरात देखील पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर व कचऱ्याची उचल करण्यासाठी ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या प्रांगणात युवा नेते राहुल जारकिहोळी, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, मनपाच्या नूतन आयुक्ता राजश्री जैनापुरे यांनी या उपक्रमाला चालना दिली. यावेळी बेळगावचे नगरसेवक, महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व इतर उपस्थित होते. श्री जगन्नाथ हरिकृष्णा रथयात्रेनिमित्त आजच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4:30 वाजता बेळगावातील इस्कॉन मंदिरात वैष्णव यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला भक्तिरसामृत स्वामी महाराजांनी उपस्थितांना संबोधित करून चालना दिली. याप्रसंगी 150 जोडप्यांनी या यज्ञ कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी पौरोहित्य म्हणून वृंदावन प्रभू आणि माधवचरण प्रभू यांनी भगवंताची सेवा केली, तसेच भगीरथ प्रभू यांनी साथ दिली. यावेळी श्रीकृष्ण भक्त समूह मोठ्या संख्येने उपस्थित होता. बेळगाव महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून राजश्री जैनापुरे यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटे यांची बदली करण्यात आली असून महानगरपालिकेचे नूतन आयुक्तपदी राजश्री जैनापुरे यांची निवड करून आदेश देण्यात आले आहे. आज रविवारी पदग्रहण केलेल्या राजश्री जैनापुरे यांचे स्वागत नगरसेवकांनी केले. याआधी राजश्री जैनापुरे या बेळगावच्या प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले आहेत. बेळगाव शहरात दुभाजकांवर काही वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या लहान रोपट्यांचे आता मोठे वृक्ष झाले आहेत. या वृक्षांच्या फांद्या ये-जा करणाऱ्या वाहनांवर कोसळत असून यामुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे महानगरपालिका व वन विभागाने एकत्रितरित्या धोकादायक झाडे हटवावीत अशी मागणी वाहन चालकांमधून केली जात आहे. तानाजी गल्ली बेळगाव येथील रेल्वे गेट नजीक रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने सोमवार दिनांक 12 रोजी रेल्वे गेट बंद ठेवले जाणार आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 या वेळेत रेल्वे गेट बंद राहणार असल्याने वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन नैऋत्य रेल्वेतर्फे करण्यात आले आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी, सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 180021245050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. पंडित बी.व्ही. कडलासकर बुवा स्मृती संगीत संमेलन दिनांक 3 व 4 रोजी शहापूर सरस्वती वाचनालयात पार पडले. यात प्रस्थापित आणि नवोदितांनी आपली कला सादर केली. दिनांक 3 रोजी कन्नड आणि संस्कृती खात्याचे संयुक्त संचालक के. चन्नूर यांनी दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन केले. व्यासपीठावर संतोष नाहर, पंडित रघुनाथ नाकोड, ट्रस्टचे अध्यक्ष पंडित गुरुराज कुलकर्णी उपस्थित होते. शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्यांना अधिकाधिक ज्ञान मिळवण्यासाठी ग्रंथालयाची गरज आहे. शिवाय वाचनामुळे माणूस समृद्ध होतो. त्यामुळे प्रत्येकाने ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचनाचा छंद जोपासावा असे प्रतिपादन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले. लिंगनमठ तालुका खानापूर येथे ग्रंथालय इमारत बांधण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. या इमारत बांधकामाचा पायाखोदाई समारंभ नुकताच आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष काशीम हट्टीहोळी होते. यावेळी डॉक्टर प्रसन्ना दोडबैलकर, सदानंद पाटील, सुनील प्रभू, मनोहर कदम, शंकर बस्तवाडकर व इतर उपस्थित होते.
कृष्णा नदी काठावरील उगारखुर्द शहरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी 24 नवीन कूपनलिका खोदाईसाठी तसेच रस्ते गटारी निर्माण करण्याकरिता 2.53 कोटी रुपयांच्या योजनेच्या कामाचा शुभारंभ आमदार राजू कागे यांच्या हस्ते करण्यात आला। शनिवारी सकाळी उगार नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुनील बबलादी तसेच सदस्यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आमदार राजू कागे यांनी विकास कामाला चालना दिली। यावेळी फरीद खानवाडी येथील तात्यासाहेब नलवडे यांनी 80,000 रुपये खर्चून कूपनलिका खोदून पाण्याची सोय करून दिल्याने त्यांचा आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी नगरसेवक अमर जगताप, सतीश जगताप, हरून मुल्ला, गंगाधर जोरापुरे, प्रताप जत्राटे, प्रफुल्ल थोरशे यांच्यासह अन्य उपस्थित होते। दुष्काळ भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या खेडेगाव बसवेश्वर पाणीपुरवठा योजना कामास गती मिळाली आहे। यामुळे उर्वरित कामे लवकरच पूर्ण होऊन दुष्काळी भागाला पाणी मिळणार असल्याच्या आशा परिसरातील शेतकरी आणि नागरिकांतून व्यक्त होत आहे। दरम्यान उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कंत्राटदारांनी प्रयत्न करावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। पुणे बेंगळूर या राष्ट्रीय महामार्गाचे 6 पदरीकरणासह रुंदीकरणाचे काम गतीने सुरू आहे। निपाणी शहरालगत देखील कामाने गती घेतली आहे। शहरालगत असणारी उपनगरातील स्थानिक वाहतूक आणि महामार्गावरील वाहतूक अनेक ठिकाणी सेवा रस्त्यावरून वळवली जात आहे। कामामुळे अनेक ठिकाणी मातीचे ढिगारे देखील पडले आहेत। यामुळे वाहतुकीला अडचणी निर्माण होताना दिसत आहेत। यातून अनेक ठिकाणी अपघात देखील घडत आहेत। वाहतूक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत आहे। याकरिता गतीने काम करत असताना वाहतूक सुरक्षा देखील आवश्यक आहे। निपाणी शहर स्वच्छ आणि सुंदर असा नारा नेहमीच दिला जातो। पालिका प्रशासनाच्या माध्यमातून अनेक वेळा स्वच्छता मोहीम राबवल्याचा कांगावा केला जातो, पण ही सर्व प्रक्रिया कागदावरच मर्यादित राहत असल्याचे दिसत आहे। याचाच परिणाम म्हणून नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात निपाणीचा स्वच्छतेचा क्रमांक घसरल्याचे स्पष्ट झाले आहे। याचीच प्रचिती देणारा प्रकार सध्या मटन मार्केट परिसरात दिसून येत आहे। पालिका प्रशासनाने या परिसरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने परिसरात कचऱ्याचे ढीग आणि झाडे झुडपे दिसून येत आहेत। सांडपाणी देखील अनेक ठिकाणी वाहू लागल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे। यामुळे ग्राहकांबरोबरच व्यावसायिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे। विजापूर जिल्ह्यात एनडीपीएस अंतर्गत दाखल झालेल्या 32 गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी जप्त केलेले अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले। जिल्ह्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत एकूण 32 गुन्ह्यांमध्ये 32,15,450 किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले। विजापूर जिल्ह्यात जप्त केलेली औषधे पोलिसांनी नष्ट केली। पोलीस मुख्यालयाच्या आदेशानंतर जिल्हा औषध विल्हेवाट समितीच्या नेतृत्वाखाली विजापूर शहरातील केपीएमसी ट्रस्ट इंडी रोड येथील बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल युनिटमध्ये ही औषधे नष्ट करण्यात आली, असे जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश सोनवणी यांनी सांगितले। याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।